जर का तुमच्याकडे ना पुमा, आदिदास, स्केचर किंवा नायकीचे कोणते पण फ्लिप फ्लॉप नाही तर शूज असतील ना, त्याची जर तुमची त्याची पेस्टिंग निघली तर ते कुठं रिपेअरिंग करू शकता हे तुम्हाला दाखवतो मी आज. ब्रँडवाले काय तर ते 500 रुपये आणि हा माणूस घेतो 100 रुपये. 100चे द्यावे 200 रुपये, पण लई मिनिमम चार्जमध्ये करतोय तो. हे ब्रँडवाले झाले आपल्याला ना चुबन देतात डायरेक्ट. जे ब्रँडेडमध्ये दिसतात ना ते सेम तसे सेम दिसतात. ते हावाला मस्त वाटला मला डिझायनिंग. ही पेस्टिंग निघते याची, ही वाली. याचं आहे ना शॉप इथंच कुठंतरी वाटतं. मी लास्ट टाइम आलतो ना तेव्हा इथंच बघितलं मी कुठं आहे. हे प्रॉपर हो जाय का ना एकदम. 4 दिवस जायर मी गायब होणार इथून घरून. जर काय मग प्लॅन झाला ना सगळेच, आणि जरी कोणी नाही आलं तरी मी सोलो जाणार. टीचरने चॉकलेट दिली का? एवढी दिली बघा टीचरनी मला एवढी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता 17 वाजलेलं आहे 9:30 आणि जस्ट मी आत्ता उठून चहा घेतोय. चहा केलाय. चहा घेऊ मी. लास्ट 4 दिवस झाले आपण ट्रेक करतोय. आज मी जरा रेस्ट घेतलाय. सॅटर्डे आणि संडे 2 दिवस जास्त गरज असते. त्यामुळे ना बाहेर जाण्यात काही मतलब नाही बनत, कारण की आपल्याला पुढं एक्सप्लोर करून नीट करता येणार नाही. टाको टीचरने चॉकलेट दिली ना. पैसा पैसा हम हात कर बसा. चला कोण दिली तुम्हाला? एवढी बघा एवढी. टीचरने चॉकलेट दिली का? एवढी दिली बघा टीचरनी मला एवढी. हो का? अभ्यास केला का तू? काय केला अभ्यास तू? खाल्ली बघा खावच लक्ष रे. ढगाळ वातावरण अख्खं. बोला बोला बोला. आता साधारण 12:30 वाजले. ओरला वाढलं घरी मी आता. आणि आता झालं मी वायसीएम हॉस्पिटल बशी. वायसीएम हॉस्पिटल बशी आपल्याला जायचे का? कारण की एक मिस्टर बूट म्हणून एक जण माणूस आहे की त्याची फॅक्टरी आहे. तो आहे ना सगळ्या ऑल ब्रँडच्या ज्या प्लास आहेत ना त्यांचे पेस्टिंग निघतात ना तो लावतो. तर हे ब्रँडवाले काय करता येते आपल्याकडून कस्टमरकडून 500-600 रुपये घेतात. बघा तुम्ही ज्यावेळेस तुमची पेस्टिंग निघते त्यावेळेस, कारण एवढे मोठमोठे ब्रँड जेवढे मोठे ब्रँड त्यांची पेस्टिंग निघतीच. ते सांगतात 6 महिने वॉरंटी, पण 6 महिन्यानंतर टेकतात, 6 महिन्यानंतर निघतात. प्रत्येकाचा प्रॉब्लेम तोच आहे. तर सगळ्या ब्रँडची चप्पल आहे ना तो एकटा माणूस फक्त पेस्टिंग करत असतोय. मला जेवढं पाहिजे तेवढं. आणि त्याची मोठी फॅक्टरी म्हणला आता बरेच मोठी. लास्ट टाइम 2 वर्ष आधी गेलो तेव्हापासून एका नंबर होता. तर मी आता चेस्ट द्यायला चालू. माझ्या 2 चपला आहे. त्याला म्हणा पेस्टिंग निघली ते लावून दे. ब्रँडवाले काय तर ते 500 रुपये आणि हा माणूस घेतो 100 रुपये. 100चे द्यावे 200 रुपये, पण लई मिनिमम चार्जमध्ये करतोय तो. हे ब्रँडवाले झाले आपल्याला ना चुबन देतात डायरेक्ट कस्टमरला. पावसाळ्यात पण उन्हाळ्याचा फील यायला लागलाय राव. काय राव नुसतंच ऊन आहे इकडं. आता सिग्नलला थांबलोय. एक सिग्नलला थांबलो तरी 50-60 गाड्या थांबतात अशा. आणि मोटरल्या गाड्या असं प्रत्येक सिग्नलला 10-15 मिनिटं असे वेळ जातात. म्हणून ना मला इकडे सिटीमध्ये येऊच वाटत नाही. पण इमर्जन्सी काम असलं ना कोणचं इथंच असतं नेमकं. अजून आपल्या जरा 2-3 तगडा प्लॅन आहे जरा बाहेर जायचा. बघू 3-4 दिवस जायर मी गायब होणार इथून घरून. जर काय मग प्लॅन झाला ना सगळेच, आणि जरी कोणी नाही आलं तरी मी सोलो जाणार, कारण कोणाची वाट बघण्यात काय मजा नाही. काय बरेच जण म्हणते येतो आणि येत नाही. Whispers in my head, what you gonna do? So take it killu해. हॉस्पिटल पाशी आलो आपण. इथं दुकान आहे त्या माणसाचं. किती वेळ झालं पार्किंग शोधतोय राव. मला पार्किंग लावायला गाडी लावायची जागाच भेटा ना मला. इकडं पण अख्खं फुल आहे. इकडं पण गेलतो तर चक्कर मारतो परत. गाडी लावायचा लय इश्यू मोटर. इकडं टू व्हीलर येऊन आला असतो ना बराबर पार्क केली असते कुठं, पण मी तिला नाही लावता येत. नेमकं सगळं सामान आहे माझ्या गाडीत. मी काहीच नाही काढलं. हाय तसंच ठेवलंय सगळं. ड्रोन बॅग बिग सगळं आहेत बाहेर माझ्या डिकीमध्ये. का नाही भेटली. ते एक हॉटेल होतं इथं पुढं जागा भेटली नेमकी मला गाडी पार्क करायला. चप्पल घेऊन चाललोय मी. ही पेस्टिंग निघते याची, ही वाली. याचं आहे ना शॉप इथंच कुठंतरी वाटतं. मी लास्ट टाइम आलतो ना तेव्हा इथंच बघितलं मी कुठंतरी. आता मला नवीन फॅक्टरी टाकली त्यांनी. पुढं जागा नाही पार्किंगला. हो काय राव. आणि नेमका शनिवार आहे आज. हो शॉप भेटलं बाईचं. हे मिस्टर बूट आहे ना, हे त्यांचं स्टोर. दुकान बंद आहे म्हणतं. कोण फोन करू यांना. आहे ना फ्रंटचं बंद केलं त्यांनी. बघा इथं बंद लावलाय.
इथं आतलं स्टोअर चालू आहे यांचं. हा इथंच इथंच ही पेस्टिंग आहे ना ही साईडची, ह्याची नाही निघली पण निघलेली बघा. ही पेस्टिंग ही चिटकवायची बघा. हाँ हाँ वो पूरा निकालो, फटा हुआ है सब. ये तो चलो ये इसका जाने दो. ये करो फिर. हाँ ये पूरा ये कर देंगे. हो सकता है कि वो हो जाएगा. हो सकता है तो करो ना, कोई दिक्कत नहीं. वैसे भी हाँ, और ये वाला देखो इसका पेस्टिंग निकला है. ये प्रॉपर हो जाएगा ना एकदम. ये पूरा हँडमेड पूरा. जे ब्रँडेड मध्ये दिसतात ना ते सेम तसे सेम दिसतात ते. हा वाला मस्त वाटला मला डिझायनिंग. आणि ह्याला अजून जरा टचअप देणार ना. मला वाटतं ही सगळी नगरपालिकेची दुकान आहे. यांनी लोक घेतात ना लीजवर नाही तर रेंटवर डायरेक्ट विकतात पण वाटतात ती दुकान वाटतं ही. सही आहे राव, हँडमेड बनवते त्याचे राव ते वर्कर. मी पहिल्यांदा बघितलं असं. म्हणजे दुकान असतं त्यांचं पण नेमकं आज बंद आहे, ते बाहेर गेलेत म्हणले. जर का तुमच्याकडे आहे ना पुमा, आदिदास, स्केचर किंवा नायकीचे कोणते पण फ्लिप फ्लॉप नाही तर शूज असतील ना त्याची जर तुमची त्याची पेस्टिंग निघली तर ते कुठं रिपेअरिंग करू शकता हे तुम्हाला दाखवतो मी आज. ते मिस्टर बूट म्हणून दुकान आहे इथं जस्ट YCM हॉस्पिटल इथं. YCM हॉस्पिटलच्या शेजारी ना तर दक्षिण हॉटेल इथं. आणि दक्षिण हॉटेलच्या जस्ट समोर आहे ना इथं मिस्टर बूट म्हणून दुकान आहे यांचं. इथं त्यांचं आहे ना पुढं शॉप पण आहे आणि मागं मॅन्युफॅक्चरिंग आहे. मागं ते मॅन्युफॅक्चरिंग करतात ते. तुम्हाला कस्टमाइज कसं शूज पाहिजे असं ना तिथे बनवून भेटतं ते. मी त्या काकांना आता बघितलं जस्ट, मी राजस्थानला बघितलं होतं असं आणि पहिल्यांदा आता इथं पिंपरीत बघतोय आपल्या. आणि ते पण एकदम हेवी नाही आहे, एकदम लाईट वेट बनवतो ते सेम ब्रँडेड सारखं. हो इथं सुपर बाईट एक्सप्रेस दिसतंय. रॅप भेटतं का बघू ना, बर्गर खाऊ. इथं काय बर्गर पण आहे, रॅप पण आहे, फ्राईज, कोक, सँडविच, पिझ्झा. आपला रॅप खायचा, रॅप आणि रॅप घेऊ आता एक बर्गर घेऊ आणि कोल्ड आपल्याकडं ऑलरेडी हिल आहे गाडीत. पाण्याची बॉटल द्या बघते, गार गार द्या बघता. 오케이. 편 내려 해 쉽잖아도 진실한 나만 내 please. You know what they say, don't brag about what you have. Be careful and be humble, otherwise you आपलं तर काम झालं इथलं. निघू लवकर, आता गरम जास्त व्हायला लागले. हँड ब्रेक दाबायचं म्हणलं अवघड आहे. मोबाईल आता धरल्यावर एक सेकंड बाई. मागला कॅमेरा पण इतका पोत्यावरचा आहे, नीट क्लिअर दिसत नाही काय. 10:30 लाख म्हणजे अजून पाहिजे तरी काय. मला बाहेरचा व्ह्यू बघायची सवय लागली आता. रॉक ग्रीनरी आता असं बोर वाटायला लागलेलं आहे इथं. आज एवढा आहे ना असं वाटतं डायरेक्ट सिमेंटच्या जंगलात येऊन बसलोय. ट्राफिक काय राव मजाच नाही. पावसाळा वाटतच नाही इथं आमच्या इकडं. आता पिंपरी चिंचवडमध्ये मी नेमका अजून आमच्या इथं 15-20 किलोमीटर पण इथं आलं ते. पाऊस नाही कुठं, काहीच नाहीये. आता मी जस्ट एकाला फोन केला तर भंडारामध्ये तिकडे आहे पाऊस चालू. हो प्लॅन करणार आहे मी. सोमवारी जायचा प्लॅन आहे माझा, पण सोमवारी नेमका शेवटचा सोमवार आहे तो श्रावण मधला. तेव्हा गर्दीने लोक सुट्टे घेऊन मग मंगळवारी प्लॅन करतोय. बघतोय मी आता जर काय गेलो भंडारा साईडला तर 2 दिवस जाणार आहे. कारण मला पूर्ण वॉटरफॉल बघायचे तिथले. आणि तिथं एवढं हिडन नाही म्हणता यायचं, सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे पाणी ना तिथं ते पाणी एकदम निळं आहे, प्युअर निळं एकदम साफ. सही मी पाणी बघा मजा येत तिथलं. तिथं आहे ना खरं एन्जॉयच होतो. मला अजून माझ्या आठवणी बऱ्याच तिथं भंडारा मधल्या. मी ब्लॉग पण बनवलेले तिथं. should be ready to stumble. You know what they say, 자신감이 없니 왜 당당하게 살지를 못해. बरे आलोय. वाईट बोर होतंय राव घरी फक्त. आता आपलं ब्लॉग बघतोय यूट्यूबवर घरी. मजा येत नाही आता राव. चहा केलाय, चहा पितोय. जवळपास 4 वाजता आलेत. लय बोर होतंय घरी. उद्याची ट्रिप करायला पाहिजे. उद्या रविवार आहे. गर्दी असंच आहे इकडे फक्त कामच्याच साईडला. माझ्या डोक्यात आहे प्लॅन करायला. एकाला कॉल केला मी, तो म्हणला तिथं गर्दी नसेल कदाचित. आणि एकदा मी लास्ट इयरला पण गेलतो तिथंच. त्याला जायचं त्या जागी जायचं ते दुसरीकडे जायचं आहे. नंतर आपला FPV ड्रोन बाहेर काढला मी. आता करायचा ठेवला तर याला फक्त आज फ्लाय करायचा मूड आला जरा. बॅटरी आहे चार्ज कामपुरती आहे. VRची बॅटरी पण असेल ना तामजाम याला यार. फक्त एकच थोड्या वेळ होईल फक्त. जेवढं होईल तेवढं करू. बाकी आहे ना सगळं ओके डन. केसरी धावून आलेलो आहे आम्ही आत्ता. रितेश दादा
रितेश दादाच्या नजरेखाली सगळे तयार होते ते. तयार व्हायला रितेश दादाचा पुतण्या कुठं आहे? आता चालू कॉलेजवर ना 4 वाजता. मी चप्पल देऊन आलो बाई पोमाची फाटी म्हणजे कोण गेलता ना त्याला पण वाटतं मी पिंपरीत गेलतो. हा पिंपरीत गेलतो मी. मग आता आलो. कॉलेजवाले काय वर्गणीगत फोन करायला लागले महिन्याला मागल्या महिन्याला मेसेज टाकला 15चे या महिन्याला 11चे. छाप रे हो. वर्गणी लावली काय मग तुम्हाला नको चॅम्प व्हायला एकदाच गावता तुम्ही. हळूहळू चॅम्प व्हायचे हळूहळू चॅम्प व्हायचे असते त्यांचंच खरं आहे ना. त्यांना गेलो तिथे पाण्याला काय वर्गणी 10-15 दिवसाने हायच हा का? त्यांचं फॉर्म. हिंद केसरी आपला हे बार काढला का एक सरपंच त्याला पुढे खाली आला काय चालू आहे? नाही मागे नाही मागणी आला का? चल खाली जाऊ बायपास लावून येऊ. आपला तो एपी ड्रोन उडून येऊ फक्त 2 मिनिटात. बॅटरी काय मी फक्त 2 मिनिटं फ्लाय करतो त्याला बघायची झाला तर कनेक्शन कसं ते. ते जुन्या प्रॉब्लेम झाला ना माझ्याला. त्या अँटीनाचा प्रॉब्लेम आहे ना सगळ्यात मोठा त्याच्यामुळं मी त्याला फ्लाय करत नव्हतो. त्याला फ्लाय करून बघायचं बघतो. 5 मिनिट लागणार रे आपल्याला द्यायचं आहे द्यायचं आहे त्याला. किती हा कितलं घ्यायचा? चल बार्गेनिंग कर व्यवहार कर व्यवहार कर चल. बायलातला एवढ्या एवढ्याला घ्यायचं तुला. 1 hour later. जाण्यापेक्षा म्हणलं इथूनच फ्लाय करू आपण ड्रोन. इथं बैल बांधलं चलायला. आर्यन कमॉन. असं उडन ना आर्यन आलेलं आहे. आर्यनची सकाळ 4:30 वाजता आली. वा छागय आर्यन. आणि मेमरी कार्डच नव्हतं त्यात नाही दाखवलं SD कार्ड. मेमरी कार्ड शूट काय करू मग? थोडा फ्लाय केला राव मग हात पाय हालायला लागले. आता किती दिवस झालं फ्लाय नाही केलं त्याला मी. असं फिरतोय डोकं फिरायला लागलं माझ्यात. स्पीड लय बाप याला पण जे त्याला स्पीड नाही ना ते नॉर्मल आपले सिनेमॅटिकवाले या ड्रोनचा नाद नाही करायचा. पण थांबलं बैल पण घाबरला त्या आवाजाने ड्रोनच्या. त्याला बांधता येते. चला आर्यन दादा आता आमचा प्लॅन आहे चहा प्यायचा. जेव्हा जायचं होतं जावं कुठं? पाला खातो का? जेव्हा कधी म्हणलं त्याला काय आलं? आता करतोय आपण. पिठाला जायची आर्यन कॉफी प्यायला बोलव ना याला. ते चाललंय मयूर शेट. चाललंय चालला नाही आपण जाऊ कॉफी प्यायला. तर 5 वाजले राव. घरी असताना लय बोर होते वाईट राव. काय राव पाऊस पण नाही रे अजिबात. ऊन लागायला लागले आता. नशीब आहे पोरं आले ते गोट्यावर म्हणून मी पण आलो टाइमपास सोडा. तासभर टाकला इथं नाही तर बोर झाला असतं घरी पण. आम्ही कॉलेजला गेलो. हा. Education is most important thing in this generation.